मी जनशक्ती महासंघाचा जिल्हाध्यक्ष आहे। आज मात्र शिवशाहू फुले आंबेडकर समाजाच्या वतीनं, जनतेच्या वतीनं आज या ठिकाणी गेले 1.5-2 महिन्यापूर्वी ज्या संतोष देशमुख आणि आमच्या सूर्यवंशीची जी हत्या झालेली आहे, सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी ज्या वेळेला अटक केलं त्यावेळेला त्याला जी झालेली मारहाण आहे, त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालाय असा शासकीय अहवाल असताना सरकार मात्र दिशाभूल करत आहे। सभागृहामध्ये माहिती देताना चुकीची माहिती देते आहे आणि शासकीय रिपोर्ट चुकीचा आहे, तो बदलू शकतो अशा पद्धतीची भाषा सरकार जर करत असेल तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा म्हणून, सोमनाथ सूर्यवंशीच्या घराचं पुनर्वसन व्हावं म्हणून कुटुंबाचं, परिवाराचं आज परभणी ते मुंबई असा जो लॉंग मार्च निघालेला आहे, हजारो लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। या लॉंग मार्चला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसलो आहोत। आमची महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे, कुठल्याही प्रकारे त्यांनी आरोपीला पाठीशी घालू नये, आरोपीची सखोल चौकशी व्हावी, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि जे पोलीस दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावं। जर अशा पद्धतीची कारवाई शासनाकडून झाली नाही तर कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन निश्चितपणे भडका घेईल आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची असेल असा या ठिकाणी मी इशारा देतो आणि मी थांबतो।